आपल्या कागदपत्रांची, इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरांची जिथं होळी झाली तिथं शिवाजीराजांचं स्वप्न एका फ्रेंच कागदातनं आलं तर त्यात बिघडलं काय? अत्यंत प्रलयंकारी आणि दाहक असं स्वप्न आहे. सावरकरांनी या हिंदू राष्ट्राविषयी जी भूमिका घेतली, आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका, ही शिवाजीराजांच्या स्वप्नाची, तत्वाचीच प्रतिकृती आहे. सावरकर हे शिवाजीराजांच्या तत्वाचेच अनुकरण करून चाललेले होते. त्यांनाही तितकंच पाठबळ आणि लोकबळ लाभलं. त्यांचे विचारही लोकप्रिय आणि ज्वलंत दाहकच आहेत. ते छत्रपतींचेच विचार आहेत. ते एका फ्रेंच कागदातनं दृग्गोचर झाले, हे महत्वाचं. सुरेंद्रनाथ सेन नावाचे एक बंगाली इतिहास संशोधक होते. महाराष्ट्रातील युगपुरुषांवर आणि एकूणच इतिहासाबद्दल त्यांना मोठा आदर होता. त्यांनी फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात ॲबे कॅरेचा वृत्तांत दिलाय. त्यातच हे सगळे शब्द दिलेत. अगदी अवश्य वाचावेत. एका बखरीत एक उल्लेख आलेला आहे. आता बखरीतलाच उल्लेख. त्यात शिवाजीराजांची काही वाक्य आली आहेत. ती खरी की खोटी हा प्रश्न आलाही ना, पण ती वाक्य मात्र उत्तम आहेत. शिवाजीराजे म्हणाले, आज हजरतीस 360 दुर्ग आहेत. एक ना एक दिवस खासा आलमगीर दख्खनेत उतरेल. माझा एक एक दुर्ग मी त्या आलमगिराविरुद्ध एक एक वरूस लढवीन. त्या आलमगिरास अवघी दख्खन काबीज करावयास 350 वर्षांचं आयुष्य लागेल. शिवाजीराजे हे म्हणाले खरे, पण त्यांच्या मृत्यूनंतर केवळ 2 वर्षातच बादशाह औरंगजेब दक्षिण काबीज करायला उतरला. औरंगजेबानं आपल्या दख्खनच्या विजयाची सुरुवात एक छोटेखानी किल्ला घेऊन करायचं ठरवलं. या दुर्गाचं नाव होतं किल्ले रामसेज. नाशिक पासून पेठच्या रस्त्यावर 14 किलोमीटर अंतरावर हा छोटेखानी दुर्ग आहे. औरंगजेबाची एक छोटी म्हणजे 15,000 लोकांची सेना रामसेजचा हा दुर्ग घेण्यास धावून आली. या सेनेत हत्ती होते, घोडे होते, तोफा, दारुगोळा होता, मुबलक खजिना होता, सर्व काही होतं. या सेनेचा अधिपती होता एक बलाढ्य मुघल. त्याचं नाव शहाबुद्दीन खान गाझीउद्दीन फिरोज जंग. आणि रामसेस किल्ल्यावर काय होतं? या किल्ल्यावर तोफा नव्हत्या, दारुगोळा नव्हता, बंदुका नव्हत्या, खजिना नव्हता. एक विषम युद्ध चाललेलं होतं. आणि लोक तरी किती होते किल्ल्यावर तेही धड माहीत नाही आम्हाला. पण त्या किल्ल्याचा आकार आणि पसारा पाहिल्यावर साधारण 600 ते 700 लोक त्या किल्ल्यावर असावेत. किल्लेदाराचं नावही आम्हाला माहीत नाही, पण त्याचं कर्तृत्व मात्र माहिती आहे. शहाबुद्दीन खान फिरोज जंगाचा हल्ला आला. मुघल सैन्याला असं वाटलं की आरडाओरडा करीत आपण दुर्ग घ्यायला जाऊ, तेव्हा त्या आरडा ओरड्याच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आणि सैन्याच्या हालचालीने उडालेले धुळीचे लोट पाहूनच किल्लेदार किल्ला सोडून निघून जाईल, मराठे पळून जातील, असा विचार करीत मुघल चालून आले. किल्ला चढू लागले. किल्ल्यावरून प्रतिकार झालाच नाही. अर्धा अधिक किल्ला चढून गेल्यावर मुघलांना वाटलं की किल्ला आता आपल्या हातात आला. पण नाही, किल्ल्यावरून हे असले मोठे धोंडे आले, धडाधडा खाली आले. या मुलखात धोंड्यांची काहीच कमतरता नाही. पहिली स्वामीनिष्ठा सह्याद्रीतील धोंड्यांनी दाखवली. हाच तर स्वातंत्र्य प्रेरकतेचा मंत्र आहे आणि तो सह्याद्रीनेच शिकवलेला आहे. दगड अंगावर आल्यावर मुघलांना माघार घ्यायला लागली. थोड्या वेळानंतर त्यांनी परत हल्ला चढवला, पण मग वरून गोफणीतनं धोंडे यायला लागले. मुघलांना पुढे जाता येईना. एक लक्ष्मण रेषा तयार झाली. या अदृश्य लक्ष्मण रेषेच्या पुढे मुघल आले की वरून गोफणगुंडा सुरू होई. मुघलांना ही रेषा पार करणं फार कठीण झालं. रामसेज हा एक साधा छोटा दुर्ग आहे. रायगड, राजगड तर दूरच राहिले. रामसेजचा हा छोटेखानी दुर्ग औरंगजेबाच्या त्या बलाढ्य मुघल सैन्याविरुद्ध 5.5 वर्ष झुंजत होता. मग या औरंगजेबाला 350 दुर्ग काबीज कसे काय करता आले असते? रामसेजच्या त्या अनामिक किल्लेदाराच्या मनात शिवाजी राजांनी घालून दिलेला स्वातंत्र्याचा मंत्र घुमत होता. त्याला एकच गोष्ट माहिती होती
की आपल्याला हा दुर्ग किमान 1 वर्ष तरी झुंजवायचा आहे. आपल्याला दिलेलं काम कितीही छोटं असो वा मोठं, ते अत्यंत श्रद्धेनं, निष्ठेनं आणि मनापासून करणंच आवश्यक आहे. आत्ता काही दिवसापूर्वी मी रायगडावर होतो. या रायगडाला मी प्रेमानं हिंदुदुर्ग म्हणतो. 300 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर या रायगडावर हिंदूंचं एक सिंहासन परत निर्माण झालं. 13व्या शतकाच्या अखेरीला अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रात आला आणि यादवांचा गरुडध्वज कोसळला. यावनी आक्रमणाच्या असंख्य लाटा एका पाठोपाठ एक आल्या. तो पारतंत्र्याचा इतिहास अगदीच कृष्ण आहे. वर्षातल्या 12ही अमावास्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला होता. पण अशा वेळी 350 वर्षांनंतर हिंदूंचं एक तख्त निर्माण झालं, राज्य निर्माण झालं. शिवाजी राजांचा त्या रायगडावर राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक हा एक उपचार आहे, एक विधी आहे. मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. राज्याभिषेक, सिंहासनारोहण हे विधी आवश्यक आहेतच, पण ते बाह्य रूप आहे. मग शिवाजी राजांचं वेगळेपण कशात आहे? या राज्याभिषेकानंतर शिवाजी राजांनी रघुनाथपंत हणमंत्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, आपली मराठी भाषा यावनी भाषेनं ग्रासलेली आहे. आपली भाषा लुप्त झालेली आहे. भाषा ही काही नुसते शब्द घेऊन येत नाही, तर ती संस्कृतीही बरोबर घेऊन येते. शिवाजीराजे म्हणाले, आपल्या भाषेवर शाब्दिक आणि सांस्कृतिक आक्रमण झालंय. रघुनाथपंत, तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द काढा आणि यावनी भाषेतील शब्दांना आपल्या पर्यायी शब्दांचा कोश निर्माण झाला. पर्शियन आणि अरेबिक शब्दांना गीरवाण भाषेतील पर्यायी प्रतिशब्द रघुनाथ पंडितांनी धुंडीराज लक्ष्मण व्यास यांना बरोबर घेऊन निर्माण केले. 1300 शब्दांचा एक कोश निर्माण केला. राजकोश किंवा राज्य व्यवहार कोश. कोश तयार करणारा शिवाजी हा पहिला माणूस आहे. आपल्या संस्कृतीबद्दलचं प्रेम आपल्या कृतीतनं दाखवणारा हा शिवाजी राजा आहे. आता किल्ला हा काही आपला शब्द नाही, तो अरेबिक शब्द आहे. खंदकाला परिखा आणि रेवणीला परिखा वलयम असा शब्द या कोशात दिलाय. अरेबिक आणि फारसी शब्द इथल्या लोकांच्या मनात इतके रुजले होते की त्यांनी आपल्या मुलांची नावंही रुस्तुमराव, सुलतानराव अशी ठेवायला सुरुवात केली होती. समई हा देवघरातला शब्द, पण तोही अरेबिक शमावरून आलाय. शमा म्हणजे ज्योत. हे असं सांस्कृतिक आक्रमण झुगारून देण्याचा प्रयत्न शिवाजीराजांनी केला. शिवाजी महाराजांची सगळीच कृत्य सांगायला लागलो तर इथे जमलेल्या साध्या सरळ विचारसरणींच्या लोकांवर मोठा आघात होईल. पण सत्य कटुका असेना, सांगितलं पाहिजे. कल्हणानं राजतरंगिणीच्या उपोद्घातात म्हटलंय की राग द्वेष विरहित तटस्थपणे इतिहास कथन करावा. तटस्थपणे जे सत्य असेल तेच सांगावं, जे माहीत नाही ते माहीत नाही म्हणून सांगावं. शिवाजीराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्या याची किती जणांना कल्पना आहे? इसवी सन 1656-57 मध्ये शिवशाहीचा त्रिशूल कोकणात उतरला. त्यावेळी शिवाजीराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पार जमीन दोस्त केल्या. तिथल्या काझी मौलवींना कैद करून ठेवलं. शिवाजीराजांची ही अशी कृत्य 1678 पर्यंत सुरू होती. तंजावरहून परत येताना तिरुवन्नमलाईच्या आणि जवळील समुद्र या गावातील पेरुमाळ्याच्या देवळांचं मशिदीत रूपांतर झालं होतं. तिथं देवांची स्थापना करून परत दीपोत्सव सुरू केल्याचे उल्लेख आहेत. या अशा कृत्यांचा स्पॅन हा 20-21 वर्षांचा आहे. आवाका फार मोठा आहे. हे ज्यांनी लिहून ठेवलंय त्यांच्यावर विश्वास ठेवणं क्रमप्राप्त आहे, कारण ते समकालीन आहे. त्यातील एक शिवाजी राजांचा सहाध्यायी आहे. इसवी सन 1661 पासून 1674 पर्यंत शिवाजी राजांचा निकटवर्ती आहे. याचं नाव आहे कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर. यानं जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे अनुपुराण किंवा शिवभारत. यात 31 पूर्ण अध्याय असून 32व्या अध्यायात 9 श्लोक आहेत. यात इसवी सन 1661 पर्यंत शिवचरित्र आहे. हे असे कागद आता दुर्मिळ झालेत. आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांचं प्रेम आता राहिलंय कुठं? एक उदाहरण देतो. मागे एकदा विदर्भात गेलो होतो. तिथल्या एका गावातील देशमुखांकडे भरपूर कागदपत्र आहेत असं समजल्यानं त्या देशमुखांच्या वाड्यात गेलो.
तिथं गेल्यावर देशमुखांबद्दल चौकशी करताना कळलं की सरकारांची आंघोळ चालू आहे. तेवढ्यात देशमुखच म्हणाले, अरे कोण आलंय? पुण्याहून कोणीतरी आलंय सरकार, असं पाठव त्यांना आत, बसू दे इथंच, असं देशमुखांनी म्हटल्यावर आम्ही आत गेलो. तिथं सोप्यानजीक चौकातच उघडे बंब देशमुख बसलेले होते. कोणी सेवक त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतत होता. तिकडं चुल्हाण लागलं होतं, त्यावर पाणी तापत होतं. चुल्हाणात त्या देशमुखांकडे असलेले जुन्या कागदपत्रांचे रुमाल जळण म्हणून वापरण्यात येत होते. त्या इतिहासातील कागदपत्रांवर पाणी तापत होतं. हे आपलं इतिहासावरचं प्रेम. शिवभारत हा ग्रंथही कसा उपलब्ध झाला, त्यासाठी आपले कान कोणी पिळले, याची कथाही फार मनोरंजक आहे.